सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी ठेवलंय मी. बाप रे 8:28 मरतोय आज कर्माने मरतोय. अरे काय झालं ओरडलंस कशाला तू? अगं हे बघ घड्याळ बघ. बंद पडलाय ना सेल गेले असतील आता ते नवीन आणायचे ते आईनीच आणायचंय का तुला कळतंय का उशीर झालेला आहे 8:30 वाजले 8:30. हो मी ते सांगतोय वाचले. शिर्या तू काही मला सांगू नकोस आधीच उशीर झालेला हे आहे. ऐकून घे ना अजिबात ऐकत नाही. अंघोळ करायची मरतोय कर्माने ती शालाका गेली ना शालाका थांब. अरे याचं दुसरं पान कुठे गेलं हे बघ. काय म्हणतात भारताचा पाक व निषेध. अरे निषेध कसले करताय कर्म्यान हो एकदा जाऊन सरळ ऍक्शन करायला पाहिजे. काय हे माणसं आहेत का कोण आहेत? तुम्ही ओरडला का? नाही हे ह्याच्यामध्ये पेपर वाचता तुम्ही मला वाटलं तुम्ही अजून आंघोळ केलेली नाहीये. आंघोळ हो मला घाई 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 करत असताना तुमचा आरामात चाललेला आहे. बघितलं का किती वाजलेत ते? 8:30 वाजले. खरं म्हणजे मी आंघोळीलाच निघालो होतो. काय जा ना, किती अगं घाई- टॉवेल मिळत नाहीये तो नॅपकिन घेऊन नाही. शी बाबा काय नाही हा शिर्या आल्यापासून ना माझं डोकं फिरत आलंय. काय दे बाबा चाललंय. श्यामाला शेखर शेखर गेलं कुठे सगळे? हा शिर्या गडबड दिसत नाही अजिबात. बँक हॉलिडे आहे की काय आज? हरकत नाही आपली आंघोळ उरकून घेऊया. बाथरूम रिकामी असणार पंचा आतमध्येच असणार. काय येतो करे आंघोळीला आंघोळ घातली. शिर्या मी जातो अजिबात बाबा मला जाऊ दे मी 2 मिनिटात अंघोळ नाही जमणार नाही. मी 1.5 मिनिटात आटपतो त्याच्यानंतर तू अर्धा तास करत बस. माझं काही म्हणणं नाही. बाबा बाबा माझी नवीन नोकरी आहे 1.5 मिनिटात नोकरी जायलो माझी. अरे काय रे मला जाऊ दे ना. दरवाजा काय एवढा घट्ट लागलाय. तरी मी तुला सांगत होतो शिर्या हा दरवाजा रिपेअर करून घ्यायचा आहे. तो उघडत नाही पटकन. बाजूला मी बघतो काय ते. पण बाबा मी जाणार. अरे हो रे बाबा ते बघू नंतर. उड दे आधी. आत कोण गेले की काय? कोण जाणार? शलाक आणि आई किचन मध्ये. आणि आबा आबा बाबा आबा मला ऑफिसला जायचंय. आबा आबा बाबा मला उशीर होतोय माझी नवीन नोकरी आहे. आबा आबा माझी आज घाई नाही ना व्यायाम संपत आलाय. आता आंघोळ सुरू कर. 15 मिनिटात होऊन आंघोळ. 15 मिनिट. आबा आबा मला जायचं. आबा मला आबा ऐकू आबा बाबा कशाला का कॉलेजला दांडी की काय तुझी? अगं पहिली 2 लेक्चर फ्री आहेत ना. प्रियेश तुला कसं कळलं? आता ते गोंधळेकर नाही का सुनीताच्या शेजारी राहतात पडले ते स्कूटरवरनं. अगं बाई त्यांचं काय? अरे त्यांचं काय म्हणजे ते अकाउंट शिकवतात ना आम्हाला. हा मग अगं मग काय सुरी ते कुठे आज ठेवली? कॉलेजला कसं येतील? हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत. पाय फ्रॅक्चर झालाय त्यांचा. हो तू अगं मध्ये मध्ये नाचू नकोस ग. माझी आधीच घाई आहे. दोघं येतील उशीर झाला करत. सुरी कुठे गेली आई, मी म्हणजे? मदत करते ना तुला. हा करतेस का? ती भाजी ढवळ बरं. हो, ढवळते. पण नीट ढवळ ना तळाशी लागू दे नको. शिरेला आवडत नाही. अगं सुरी कुठे गेली? अगं नीट ढवळ. हा हो हो हा. आई मी काय म्हणते हा काय ऐक हा तू बोललीस बाबांना? काय अयो गो एवढं काल रात्री तुला सांगितलं ना मी. काय? हो ते नाटकाचं नाही बाई मी नाही बोलले. ए, आई असं काय करतेस ग? शलाका तुझं हे शेवटचं वर्ष आहे. तू विसरली आहेस का? आई हळू बोल ना ओरडू नको ना. आणि एक्झामला वेळ आहे ग अजून खूप. हो का? अगं माझी भाजी. शलाका काय करतेस तू? आई मी तुला एवढी मदत करते आणि तू मला जराशी पण मदत करत नाही. अगं बाई त्यासाठी ही मदत चालली आहे का? नको मला. आणि तुला जे सांगायचं ना ते तू बाबांना जाऊन सांग. तू तिकडे नाटकात काम कर, सिरियल मध्ये काम कर, तर सिनेमात काम कर. मी नाही ग. मग कसं आहे?
आई प्लीज गा, असं काय करते? हे बघ मला सुरी सापडली. श्यामल श्यामल, अगं रुमाल कुठे आहे माझा? रुमाल बाबा, रुमाल. हो हो. चला का? बाबा पेन हो पेन पेन. आणि मोजे बाबा. मोजे मी घालतो. टाय. अगं ते माझं अजून हे टिफिन ना टिफिन. आणते. एका मिनिटात आणते बाबा. हा निळा नको, हा टाय घ्या. मी टिफिन आणते, लगेच आणते. ओके. हा बाबा मोजे घालू? नाही नको. चला का? हाँ क्या बात क्या है? नहीं इतनी खातिर हो रही है, काय डिमांड्स काय आहेत? बाबा तुम्ही पण ना. नाही येते हळूहळू माझ्या लक्षात. काय आहे काय? बाबा आज ना आमच्या कॉलेजमध्ये सिलेक्शन आहे. सिलेक्शन? अरे वा, कसलं? ते अगं लवकर बोल ग राणी, मला उशीर होतोय. नाटकाचं. काय? बाबा त्या एकांकिका स्पर्धा असतात ना. नाही नाही त्या असतात ते मला माहिती आहे. त्याचं काय? ते शलाका, काय डोकं पिका फिरलंय का तुझं? अगं कॉलेजचं शेवटचं वर्ष आहे तुझं. पण बाबा. हे बघ पण बीण काही नाही. हे बघ या वर्षी जरा सिरियसली अभ्यासाला लागा. शेवटचं वर्ष आहे तुझं कॉलेजचं. गेल्या वर्षीचा रिझल्ट माहिती आहे ना? का विसरलीस? नाटकं कसली करताय तुम्ही? पुन्हा हा विषय या घरात चर्चेला सुद्धा येता कामा नाही, समजलं? आबा आबा. अहो तो झालं समाधान? चल सकाळी सकाळी. कोण बसले माझ्या जागेवर? हा कोण आहे? सगळं काय तू बसले माझ्या जागेवर? शांत बसून तू काय ध्यान धारणा करतेस की काय? नाही बाबा. मग नाही कर कर कर, हा चांगली गोष्ट आहे. हा लाजू नको. ह्यानी बरं का स्मरणशक्ती वाढते ध्यानधारण्याने. हा तुम्ही दुसरीकडे कुठे बसू शकतो. हा बसतोय. नका तुम्ही कुठे जाऊ बाबा, मी असंच बसलीये. हा काय ग मगाशी शेखर शंख कशाला करत होता? तू काय कॉलेजला दांडी बिंडी मारलीस की काय? दांडी वगैरे नाही बाबा. मग? आज पहिली 2 लेक्चर्स फ्री होती ना, मग उशिरा जाणार आहे. आता जाईन मी. तुला पहिली 2 लेक्चर्स फ्री म्हणून शेखरनं काय फ्री लेक्चर दिलं तुला? बरं तू काय नाटकात काम बिम करतेस काय? म्हणजे आबा तुम्ही सगळं ऐकलत? ऐकलं म्हणजे काय? शेखर केवढ्यानं ओरडत होता, अख्ख्या सोसायटीने ऐकलं असणार. हेच आवडत नाही मला बाबांचं. सगळं त्यांच्या मनाप्रमाणे झालं पाहिजे. सारखं अभ्यास परीक्षा. जरा कुठे आपल्या मनासारखं करायचं म्हणलं ना की अख्खं घर डोक्यावर घेतात. हिटलर आहेत 1 नंबरचे. कधोडे बापाला हिटलर म्हणते. बघू तुझा कान नको कान डावा. मग काय तर 1 नंबरचे हुकुमशहा आहेत. हुकुमशहा म्हणजे काय? तो म्हणतो त्यात काय चुकीचं आहे सांग मला. अगं तुझं शेवटचं वर्ष आहे ना. हा मागल्या वर्षी तू सगळ्या कार्यक्रमात भाग घेतोच की. हो आबा, पण गेल्या वर्षी नाटकात सिलेक्शन नव्हतं ना झालं. आणि आबा हे लास्ट इयर आहे. आता परत कधी मिळणार आहे का मला चान्स? ते पण खरं आहे. आबा तुम्ही सांगा ना एकदाच प्लीज प्लीज. काय? आणि परीक्षेला खूप वेळ आहे आबा अजून. कुणा सांगू? बाबांना हो. नको रे बाबा नको. मागे तुझ्या पिकनिकच्या वेळेला सांगितलं होतं, आता नको. गेल्या वेळेला तू वेळेवर आलीस ना म्हणून आम्ही वाचलो, नाही तर त्यानं फाडून खाल्लं असतं सगळ्यांना. तू एक काम कर. काय? तू शिर्याला विचार, तो काहीतरी मार्ग काढेल. हा काही उपयोग नाही आबा शिर्याला सांगून. तोही बाबांसारखं लेक्चर देतो मला. काय सांगतेस काय? तुम्हाला माहिती नाहीये आबा, जॉब लागल्यापासून तो ना मोठा माणूस समजतो स्वतःला. बाबांसारखे सल्ले बिल्ले पण देतो. अरे देवा, खरं की काय? आबा तुम्ही ना एकदा चांगला दम द्या त्याला. आता दम कशाला द्यायचा? ही चांगली गोष्ट आहे. शिर्या सुधारला म्हणायचा, म्हणजे तशी काळजी मिटली.
आबा तुम्ही नेहमी त्याचीच बाजू घेता. जा बाबा. श्रीजा मोठा झाला, त्याला जबाबदारी कळली. ही गधडी केव्हा मोठी होणार ती होणार. तू काय ना तुझं पुढे जरा याच्या जागी तू मागे जरा थोडं. हां बस शला का थोडी मागे, थोडी एवढी नको थोडी पुढे. हां बस ठीक आहे सुरू करा. सोनाली, मुखवटा लावून जगणं मला कधीच जमलं नाही आणि यापुढेही जमणार नाही. जर तुला असं वाटत असेल की तू मला बदलू शकशील तर हा तुझा भ्रम आहे. ठीक आहे, सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, ही ऑडिशन आहे, पाठांतर बघायला नाही आलो आपण इकडे. तेव्हा त्या वाक्यांचा फील घ्या रे जरा. येस सर. चल सुरू कर. मला नाही वाटत हिला जमेल. ट्राय तर करून दे ना. आयुष्यात प्रत्येकालाच विचार मांडण्याचा सॉरी सर माझं सगळं पाठ आहे. मी प्लीज पुन्हा एकदा म्हणू. ठीक आहे बोल. आयुष्यात प्रत्येकाला नाही जमत तर कशाला बोलतो काय माहिती. शला का चल काढा रे. अगं पण तू अशी डायरेक्ट निघून काय आलीस? मग काय करू, मी किती नर्वस झाले माहितीये. पण असं वॉकआउट? नाही तर काय, सगळे हसत राहिले असते मला. इट्स ओके यार, होतं सुरुवातीला. मला विचार तू, असं काही नसतं. कम ऑन यार. नो वे. मी ठरवलंय आता, तर काय, आयुष्यात ऍक्टिंगच्या वाट्याला जायचं नाही. तर ही पण ऍक्टिंग करतेस का खरंच बोलतेस? सिरियसली सांगतेय मी. ए बाई प्लीज असं काही बोलू नकोस ना. नाही तर काय, केवढी आशा होती मला. हे पण बरंच झालं, मलाच माझ्या लिमिटेशन्स कळल्या. असंही घरच्यांचा विरोधच होता आणि बाबांनी तर काय अख्खं घरच डोक्यावर घेतलं होतं. अगं पण आता माझं काय? अगं तू आहेस असं मी आईला सांगितलं तेव्हाच तिने मला इकडे यायची परमिशन दिली आहे. हो यार. मी डायरेक्टरला सांगू का असं तुला काही रोल वगैरे असं छानसा द्यायला? अजिबात नको, मला जमणारच नाहीये ते. आणि आता तर मला पूर्णतः पटलंय की आयुष्यात मला ऍक्टिंग वगैरे शक्य नाहीये. जमेल काय माहिती शला का, तुझ्यात प्रॉब्लेम काय की तू थोडे परिश्रम घेतलेस तर सगळं झालं. तिथे कोणी रक्तात अभिनय वगैरे घेऊन फार थोडी माणसं जन्माला येतात, बाकी सगळे परिश्रम करतात. पण सर मला नाही, तुझ्यात कमी काय माहिती शला का, आत्मविश्वास. तुझी थिंकिंग प्रोसेस जी आहे ना ती थोडी निगेटिव्ह झाली, ती तुला बदलावी लागेल. पण सर ती कशी बदलणार? नाही बघ, गंभीरपणे जर तुला अभिनयाकडे बघायचं असेल म्हणजे करिअर म्हणून, तर तुला एखादं ड्रामा स्कूल किंवा ऍक्टिंग स्कूल जॉईन करावं लागेल. पण सर तिच्या घरून असं काही करायला परमिशन नाहीये. अगं गंमत म्हणून करायला त्यांचा विरोध असेल, पण तू जर गंभीरपणे करिअर म्हणून करणार असं त्यांना पटवून दिलं असतं कदाचित होतीलही तयार. ते काय आफ्टर ऑल यू हॅव गुड पर्सनॅलिटी, चांगले डोळे आहेत, चेहरा आहे, हाईट आहे. विचार कर. चल, ऑल द बेस्ट. मग आता तरी विचार बदललाय का? उपयोग काय माझा विचार बदलून? आमच्या बाबांचा विचार बदलणार आहे का? नाही. मग काय, भूल जाओ, जस्ट फॉरगेट इट. अगं पण शला का? हे बघ, शेवटचं वर्ष आहे, आतापासून अभ्यासाला लागलीस तर काहीतरी करशील. बस झाली नाटका बिटका. चला आता घरी. I know his capacity for true friendship. हे शिर्या, अरे जरा एक चॅनल धर, 2 मिनिटं बघू दे ना जरा. सारखं बदलतो ते, तिकडे ते बघू. अरे हे काय देतो, रिमोट दे ना त्याला. ए शिर्या, जरा मराठी चॅनल लावणार रे. कसले इंग्लिश नाच लावून ठेवले, टोकड्या कपड्यात नाचतात गायका, भाजीत पाण्याकडे. मराठी चॅनल. अरे आमचं कॉलेज
आमचं काय आपलं म्हणा, मी पण याच कॉलेजला होतो. अरे हो आपलं कॉलेज. म्हणजे आपलं म्हणजे का, मी सुद्धा होतो 2 वर्ष कॉलेजला 1940 to 1942. म्हणजे टिपरेंचं कॉलेज. हे टिपरेंचं नाही रे, सुनीलाल पोपटलाल म्हणून जे देणगी दिलेली आहे ते संस्थापक होते. टिपरेंचं कशाचे? हे पण काय दाखवतात काय? काय माहित काय दाखवत आहे. आय थिंक इंटर कॉलेजिएट एकांकिका स्पर्धेबद्दल काहीतरी सांगतोय. अरे म्हणजे त्या स्पर्धा पण दाखवतात तुम्ही? हो, अल्फा करंडक आहे ना. अहो स्पॉन्सर्सने कसले प्राइजेस ठेवलेत माहितीये? हो, आणि बेस्ट ऍक्टर आणि ऍक्ट्रेस यांना सिरियल मध्ये काम देणार आहेत. अरे वा. अरे काय सांगतोस काय तू? हो. नाटकाचं डिरेक्शन आबा, करताना ही पिढी आमच्यापेक्षा भाग्यवान. म्हणजे ह्यांनी जरा काय बरं केलं ना की लगेच ह्यांचं टीव्ही व्ह्यूवर कौतुक होतं. आम्ही असलं काय केलं ना तर पेपरमध्ये 2 ओळींची बातमी यायची, ती सुद्धा आतल्या कुठल्या तरी पानावरती. आमच्याकडे टीव्ही व्ह्यू असं काय नव्हतं. अरे तुमचा टीव्ही नव्हता, आमच्याकडे हे काहीच नव्हतं. अहो आबा, मीडिया केवढा वाद झाला माहितीये? एवढे चॅनल्स. एकांकिका स्पर्धेत ज्यांना बक्षीस मिळणार आहेत ना, रातोरात स्टार होता स्टार. आणि हे स्क्रिप्ट गुड, व्हेरी गुड. उद्देश असा की पुष्कळशी नाटकं मी काय ग, तुला आहे की नाही असला चान्स? कसला? अगं तू करतेस ना काम कॉलेजातल्या नाटकात का एकांकिकेत कसलं तरी? अगं मग सकाळी काय म्हणत होतीस तू? नाही करणार. सिलेक्ट झाले होते मी, डायरेक्टर पण म्हणाले तूच हा रोल करू शकशील म्हणून. मग काय तुम्ही नको म्हणालात ना. अगं शलाका, मी तुला सकाळी काय म्हणालो ह्याचा मतितार्थ लक्षात घे. काय आहे की तू ह्या असल्या नादानी संपूर्णपणे अभ्यासाकडे दुर्लक्ष करतेस. म्हणून मी तुला म्हणालो की हे असलं काही करायचं नाही. तू जर अभ्यास सांभाळून हे करणार असेल तर माझं काही म्हणणं नाही. आणि मी नाही म्हणालो तरी तू नाटकाच्या सिलेक्शनला गेलीच होतीस ना? हो, पण त्याचा आता काय उपयोग? म्हणजे तू त्यांना सांगितलंस की काय की आमचे बाबा नको म्हणाले म्हणून? हो. अगं हो काय कप्पाळ. उद्या तू त्यांना जाऊन सांग की मी करणार आहे म्हणून. म्हणजे बाबा मी सिलेक्शनला गेले होते पण मला नाही जमलं. म्हणजे नाही जमणार मला. अगं पण का नाही जमणार? हो ती नको म्हणते तर राहू दे ना. हा, तुम्हीच म्हणाला त्यांना नाटक नको म्हणून. तिला त्रास, तुम्हाला त्रास. हे बघ श्यामल, प्रश्न नाटकात काम करण्याचा नाहीये. प्रश्न आहे तो निगेटिव्ह थिंकिंगचा. मला हे जमणार नाही, मला ते जमणार नाही. अगं मग हे असलं निगेटिव्ह थिंकिंग आहे ना ते अभ्यासात सुद्धा उतरतं. जमणार नाही म्हणजे घरात एवढी ऍक्टिंग करते, तिकडे न जमायला काय झालं? हा, हे बघ तुला सांगू का, माझं ऐक. तुझ्यात कमी आहे ना ते नाही आहे तो आत्मविश्वास. हो, ते डायरेक्टर पण हेच म्हणत होते की शास्त्र शुद्ध अभिनयाचं शिक्षण घे आणि महत्वाचा म्हणजे आत्मविश्वास. अगं बरोबर आहे त्याचं. घ्यायचं शास्त्रशुद्ध शिक्षण, माघार घ्यायची नाही. घेस तू. काय ठरवलंयस मग? मी रविवारच्या शिबिराला जाऊ. काय? कसल्या शिबिराला? ते शिबिर असतं ना, अभिनयाचं शिबिर असतं फक्त रविवारी. काय करू नका, ते सगळं फालतूगिरी असते. काय अर्थ नसतो त्याला. हो बाबा, माझा एक मित्र आहे, तो सिरियल मध्ये 2-3 छोटे मोठे रोल केले तो त्याने. तो अभिनयाचे शिबिर घेतो. तो त्याच्या अभिनयाची बोंब, त्याला काय पत्ता नाही अभिनयाचा आणि तो घेतो. काय करू नको सा रे. हल्ली फॅडच झाल्या, जो उठतो तो आपला शिबिर काढतो. फाड इंग्लिश सारखं फाड अभिनय. तू असलं फॅडबीड काही करू नकोस. हे बघ, तुला सिरियसली ह्याच्यामध्ये करिअर करायचं असेल ना तर मग त्याचं शास्त्रशुद्ध शिक्षण घे. आधी कॉलेज कम्प्लीट कर आणि ते कम्प्लीट झाल्यानंतर मग एखाद्या ड्रामा स्कूलमध्ये ऍडमिशन घे. मग जे काय करायचं ते अत्यंत सिरियसली करायचं. चालेल. आपलं कॉलेज जिंकलंय. काय बा, काय बघताय? हे समोर कोण नवीन राहायला आलेत का रे? हा तिथे. अहो तो पेडणेकर गेला ना. नाही गेला म्हणजे शिफ्ट झाला ना, त्याच्या जागी नवीन आला. होय काय? बडीशोप मागितली, इथे येऊन बसलात तुम्ही? हे घे.
आबा बडीशोप हवी आहे का? नाही, नको नको, मला दात नाहीत ना, ती टोचते आतल्या बरोबर. हो हो बरोबर बर हो. हे शलाका काय करते ग? हा आहे जागी आहे, अभ्यास करते. गुड. म्हणजे माझी मात्रा लागू पडली तर. कसली मात्रा? ते असंच काय हा? आबांची आयडिया आहे ती. काय हो आबा? नाही काय बरं का श्यामाला, ह्या वयात मुलांची मानसिकता तशी असते. पण तुम्ही एखाद्या गोष्टीला विरोध केलात ना तर नेमकी तीच गोष्ट त्यांना करावीशी वाटते. पण रात्रंदिवस त्याचाच विचार. त्यापेक्षा त्यांना करू द्यावं, स्वतःचं स्वतःला ठरवू दे. तर मी सांगतो, उदाहरण देतो तुला. हा शेखर आहे ना, कॉलेजमध्ये असताना यांनी फुटबॉल खेळायचा वेळ डोक्यात घेत होतो काही दिवस. मी म्हटलं जा. 2 दिवस गेला. मग तिसऱ्या दिवशी मला म्हणतो कसा, दमछाक फार होते आबा. म्हणजे उन्हामध्ये फुटबॉलच्या मागे धावून दमायला होते, त्याला धावायला नको फुटबॉलला. म्हटलं नको धावू. खरंच की काय? बरं का, शलाका सुद्धा आज हेच म्हणत होती हा आबा. पण यांचं तिच्या मागेच लागले, जास तू शिक ते ऍक्टिंग काय ते. म्हणजे कशाला त्रास? अगं शलाकाची गोष्ट वेगळी आहे का? तुला काय वाटलं ती काय मनापासून बोलत होती? उलट तिला आज रिजेक्ट केलं ना, त्याचा सल सतत जाणवत होता तिच्या बोलण्यातून. हे जास्ती डेंजरस असतं. या असल्या गोष्टीमुळे एक न्यूनगंड येतो माणसाच्या मनात. तशी ती फारच विचार करते छोट्या छोट्या गोष्टींचा. शिर्याच्या अगदी विरुद्ध आहे बरं का. जरा जास्ती सेन्सिटिव्ह आहे. पण आता बघ कशी जोमाने अभ्यास करेल. कारण तिला माहिती आहे पुढच्या वर्षी तिला ड्रामा स्कूलमध्ये जायचं आहे आणि त्यासाठी या वर्षीचा रिझल्ट अत्यंत चांगला लागणं मस्ट आहे. म्हणजे तुम्ही मधाचं बोट लावलंय. मी मग कुणी? हा म्हणजे बोट माझं होतं, मध आबानी दिला होता. आबा सोयम तोयम तदनुम तुम तादानी. सोयम तोयम तदनुम तुम तादानी.